आकाशामध्ये अप्सरानं उड्डाण केलं व हनुमंत विजयी झाला अप्सरावरती। आणि त्या हनुमंत आकाशावरती गेल्यानंतर काय म्हणते ते सांगतात। तुझ्या उपकार हनुमंता काम्या उतरावी वारे आता काय विनवी ततोता सावधानाचा परिसावे। अप्सरा हनुमंताच्या उपकारामुळे त्याच्या श्रापातून मुक्त झाली। अप्सरा हनुमंतराला म्हणू लागले, मी तुझे उपकार कसं फेडू, मी तुझे उपकार शब्दात मांडू शकणार नाही असं अप्सरा हनुमंतरायाला सांगत आहे। तुझी आदत दाटून गावी होसी कळी काळात द्रष्टीना नशी त्यावरी रामस्मरणेशी हार्दिशी डुलत। तू महाबली महापराक्रमी, तुझ्या हृदयामध्ये रामस्मरणाचा जाप आहे। तू कपटीप्रमाणे करणार नाहीस, कारण तुझ्यामध्ये राम आहे। ज्याच्या मनात राम असतं, जसं आपण डोळ्यावरती लाल चष्मा दिसतो लेवतो तसं जग लाल दिसतं, जसं काळं लेवतो तसं काळं दिसतो, तशा प्रकारे जसं आपलं मन राहतं तसं आपल्याला जग राहतं। म्हणून आपलं मन सर्वात निर्मळ ठेवाय असं नाथमाया सांगतात। राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय असे बापुळे आश्चर्य देखील वाढे पोळे तुझं पुढे सांगलं। बघा त्या रामनामामध्ये किती ताकद आहे। प्रभू रामचंद्र म्हणजे नामस्मरणामध्ये हनुमंतराया, त्या रामनामानं फक्त हनुमंतरायाच्या मुखामध्ये हनुमंतरायाच्या हृदयामध्ये फक्त प्रभू रामचंद्राचं नाम होतं। या अप्सरा अतिशय कौतुकानं या हनुमंतराया सांगत आहे। ओ भावार्थ राम भक्त हेनसी कपटाची मात निष्कपट तू कपीनाथ। यशवंतराव चव्हाण या रामभक्तांनी पाचकाने प्रवचकात 50-50 रुपयाचे देणगी दिलेले, धन्यवाद राम कार्याला। हे मारुती अप्सरा मारुतीला सांगत आहे, तू श्रीरामाचा भक्त आहेस, तू कपटी करणार नाहीस, तुझ्या मनामध्ये कपटी भावना येणार नाहीस, कारण तू प्रभू रामचंद्राचा एक मोठा भक्त आहेस। आणि जे प्रभू रामचंद्राचे मनात भक्त आहेत ते कपटी करणार नाहीत। माझ्याशी समोरच्यानं वाईट वागलं म्हणून आपण त्याच्याशी वाईट वागलं म्हणून त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक पडणार नाही। समोरच्यानं वाईट आपल्या समोर वागलं तरी सुद्धा आपण त्याच्याशी चांगलं वागणं हा खरा परमार्थ, हा खरा भक्तिमय आहे असं अप्सरा सांगत आहे। विनवी त्वासे मी तुझं प्रती सावधान ऐके कपिपती कपटाची कपट मूर्ती तू हा राक्षस चित्ती मानवा। तुझ्यासोबत कपटी होईल, तू मोह महापराक्रमी महाधुरंधर योद्धा आहेस हनुमंतराया, परंतु तुझ्यामध्ये एक ऋषी म्हणून एक ब्राह्मणाच्या रूपात गणेश कदम या सद्भक्ताकडून वाचक सावध राहा 15-15 धन्यवाद रामाचा उत्तम आशीर्वाद हनुमंतरायाला सांगत आहे। तू रामाचा निज भक्त स्वामी काया लागी उदत आदि संकटी दूर पंत क्रमुनी येता लासी। तू श्रीरामाचा मोठा भक्त आहेस, तू प्रभू रामचंद्राचा सर्वात जवळचा भक्त आहेस, दूत आहेस। आणि तुला मी सांगावं इतकी मोठी नाही, परंतु मी एक तुला सांगत आहे की तुला पुढे राक्षस भेटील, त्याच्यापासून तू सावध राहा असा अप्सरा हनुमंतरायाला सांगत आहे। म्हणते परम साधू तो कपट महामहिंदू जान राक्षस दुर्बुद्धू तुझ छळ वादू करवाला। ज्याला तू मोठा साधू समजतो ते पराक्रमी राक्षस आहे। बाह्य रूपानं माणूस ओळखू येत नाही, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग पसतं। ते साधू